रस्त्यावरील खड्ड्यांवरून अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाकडनं दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिका यांच्या वादामध्ये रस्ता दुरुस्त केला जात नाही, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय, असंही मोरेंनी म्हटलं. रस्त्याची कामं करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना याच खड्ड्यात उभं करू, असा इशाराच वसंत मोरेंनी दिला. कात्रज चौकामध्ये एक भला मोठा खड्डा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता महानगरपालिकेकडून त्याला बॅरिकेड काढण्यात आलेला, अतिशय धोकादायक पद्धतीने या ठिकाणी तो खड्डा आहे. अनेक चौकामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी हे खड्डे असलेले आहेत, धोकादायक पद्धतीने या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत वसंत मोरे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या खड्ड्याबाबत ते पाठपुरावा करतात. नेमकं तात्या पुण्याची काय परिस्थिती आहे? उपनगरांमध्ये विशेष करून आपल्याला खड्डे जास्त प्रमाणात वाढतील. हे बॅरिकेड पुणे महानगरपालिकेने नाही लावलं, हे रिक्षावाल्यांनी लावलं आहे. महानगरपालिकेचं कोणी बघायला पण येत नाही आहे. मी सहाय्यक आयुक्त इथले जेई यांना सगळ्यांना गेल्या 2-3 दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे, परंतु उपनगरांमध्ये कोण वालीच राहिलं नाही. उपनगरांमधले नगरसेवकसुद्धा कुठे गेलेत काही कळायला तयार नाही आहेत. आणि जिथे जिथे एवढे मोठे मोठे मला हे कळत नाही की एवढा मुख्य रस्त्यावरचा खड्डा आहे, पण इथं ह्या चौकामध्ये नेहमी कात्रजच्या चौकामध्ये जे काही खड्ड्यांच्या विषयामध्ये प्रॉब्लेम होतो ना, की इथं सातत्याने महानगरपालिकेला फॉलोअप केला तर महानगरपालिका म्हणते की ती नॅशनल हायवेची मालकी आहे. आमचं नाही आहे. ना वॉर्ड ऑफिस दाद देतं, ना महानगरपालिका मुख्य खातं दाद देते. त्यामुळं भविष्यामध्ये जर ह्या विषयांवरती लवकरात लवकर तोडगे नाही निघले तर संबंधित अधिकाऱ्यांना त्या खड्ड्यात आणून उभं करावं लागेल आम्हाला.